चला इकडे बघा सर्वांनी काय सांगितलंय. राईट अ प्रोग्राम टू कॅल्क्युलेट द percentage of a student using multi-level inheritance. So base class आहे. The base class function will accept the marks of base class मध्ये 3 विषयांचे मार्क्स एक्सेप्ट करायचे. ठीक आहे. A class will be derived from the above mentioned class. वरचा बेस क्लास ज्याला म्हणतोय तिथून आता एक क्लास डिराइव्ह करायचा, बनवायचा. That will have a function find the total marks of it. म्हणजे या डिराइव्ह क्लास मध्ये आपल्याला टोटल काढायचे 3 विषयाचे मार्क्स. त्याच्यानंतर अजून म्हटलंय अनदर क्लास डिराइव्ह फ्रॉम दिस, म्हणजे आता या डिराइव्ह क्लास मधून अजून एक डिराइव्ह क्लास बनवला. will have a function to calculate and display the percentage. बघा किती क्लासेस सांगितले तर 3. पहिला क्लास स्टुडंट मध्ये काय डिक्लेअर करणार, मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. त्याच्यानंतर त्याच्यापासून अजून एक क्लास डिराइव्ह करा, टोटल काढायची. त्याच्यामध्ये काय काढायची, फक्त टोटल. आणि अजून तिसरा क्लास डिराइव्ह करायचा, त्याच्यात पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. हे लिहिता ज्यांना लिहिता येते पण डायग्राम बाकी ना, मी डायग्राम ड्रॉ करतो आता. त्याची डायग्राम पण झाली असेल, प्रोग्राम पण लिहून टाका. नाव प्रश्नात नाही दिली की काय नावाचे क्लास बनवायचे, तो कोणी काहीही नावं दिली तरी चालेल, फक्त अर्थपूर्ण नावं द्यायचे. मल्टी लेवलचा प्रोग्राम आहे. क्लास स्टुडंट डिक्लेअर बनवा, त्याच्यामध्ये 3 डेटा मेंबर डिक्लेअर करा 3 सब्जेक्टच्या मार्क्स साठी. डिक्लेअर केलं एक्सेप्ट 1 करा आणि एस्केप 1 करा. दुसरा क्लास टोटल, तो स्टुडंटला इनहेरिट करतोय, त्याच्यात एकच डेटा मेंबर आहे सम. इथे एक्सेप्ट टू डिस्प्ले 2 नाही ना, का नाही? सम कॅल्क्युलेट करायची. युजरला विचारणार का एंटर कसा, युजर एक थोबाडीत मारेल, तो म्हणेल मार्क्स पण मला विचारतो, टोटल पण मला सांगतो, तू करशील काय मग? कळते का राजवर्धन? इथे कॅल्क्युलेशन आहे, इथे एक्सेप्ट आणि डिस्प्ले नाहीये. सो टोटल क्लास मध्ये काय करा, कॅल्क्युलेट. आता कॅल्क्युलेट 2 येतील, सो कॅल्क्युलेट 1 करा. त्याच्यात काय कॅल्क्युलेट करणार, सम कॅल्क्युलेट करा, डिस्प्ले करा.
तिसरा क्लास कुठला बनवणार? रिझल्ट. त्याच्यात काय लागेल आपल्याला? पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. सो इथं पण कॅल्क्युलेटिव्ह. मग आता 2 कॅल्क्युलेट झाले म्हणून काय केलं मी? कॅल्क्युलेट 1 आणि इथं कॅल्क्युलेट 2. तिथं पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. टेस्ट करा. मेन मध्ये जायचं. कुणाचा ऑब्जेक्ट बनवणार? रिझल्टचा. तिकडे रिझल्ट आहे ना, रिझल्टचा ऑब्जेक्ट बनवणार आणि काय करणार? सगळे फंक्शन्स कॉल करणार. चला फिगर काढून घ्या आधी. प्रोग्राम पण लिहून देतो चॅनल सोबत.
जाऊ चला त्यांना जायच्यामध्ये पाहून बघून येऊन टाका वाटल्या.
So मला काय म्हणायचं ते समजून घ्या. प्रोग्राम झालेला कोण लिहित आहे का? Anybody writing the program? बरोबर. ते बंद करा ते कोणी. What I'm going to speak I will get quick.
कधी कधी काय होतं माहिती का, जनरली इनहेरिटन्स मध्ये डायग्रामच दिल्या जातात प्रश्नामध्ये. डायग्राम बघून आपण प्रोग्राम लिहितो. जसं आपण मागचे सगळे प्रोग्राम केले होते, डायग्राम फिगर्स असतात इनहेरिटन्स. पण असं नाही, कधी कधी फक्त प्रश्न असेल, जसं आजचा आपण बघितला. डायग्राम देणार नाही तुम्हाला, तुम्हाला काय करावं लागेल, डायग्राम बनवावी लागेल. ज्या प्रश्नात डायग्राम फिगर दिलेली असेल तिथं डायरेक्ट प्रोग्राम लिहायचा. पण ज्याच्यात, जसा आजचा होता डायग्राम होती का, तो आधी डायग्राम ड्रॉ करायची आणि मग प्रोग्राम लिहायचा. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? सो एवढं कठीण नाहीये डायग्राम ड्रॉ करतात, बिकॉज इनहेरिटन्स मध्ये सगळ्यांना माहिती, फक्त टाईप ऑफ इनहेरिटन्स ओळखता यायला पाहिजे. प्रश्न जसं दिले तशी क्लासेस बनवत चालायचे, मध्ये बनवून घ्यायचं लागतं. आणि सॅटिस्फाय झालं की प्रश्नात दिल्याप्रमाणे फिगर ड्रॉ झाली, करेक्ट प्रोग्राम. सो नेक्स्ट क्वेश्चन परत तुमच्यासाठी ज्यांना लिहिता येत तुम्ही फटाफट लिहून टाकायचंय. माझं काम पुन्हा जगातला सगळ्यात छोटा प्रश्न तुमच्याकडे हा प्रोग्राम घेऊन दाखव पहिला.
क्वेश्चन लिहून झालं की आता लिहिता येईल ना तुम्हाला डायग्राम पण ड्रॉ करून प्रोग्राम पण लिहून टाका पटकन.
जमतोय का? बेस क्लास बनवायचा आहे, त्यात काय एक्सेप्ट करायला सांगितलंय? रेडियस. दुसरा डिराइव्ड क्लास बनवायचा आहे, त्यात विल हॅव ऑप्शन टू कॅल्क्युलेट एरिया ऑफ सर्कल. आणि अजून एक क्लास बनवायचा तिसरा डिराइव्ड फ्रॉम द विल हॅव ऑप्शन कॅल्क्युलेट डिस्प्ले व्हॉल्यूम ऑफ द स्फेअर. तो पहिला क्लास रेडियस नावाचा बनवायचा. त्यात एकच डेटा मेंबर आहे, काय? रेडियस आर. एक्सेप्ट करा, डिस्प्ले करा. दुसरा क्लास जो बनवायचा आहे तो सर्कल साठी आहे, सर्कल नाव. त्यात काय करायचंय तुम्हाला? एरिया ऑफ सर्कल कॅल्क्युलेट करायचं आहे. तिसरा क्लास स्फिअर साठी नाव स्फिअरच घेऊन टाका. त्यात काय करायचं तुम्हाला? व्हॉल्यूम ऑफ द स्फिअर. सो रेडियस क्लास मध्ये रेडियस एक्सेप्ट डिस्प्ले, त्याच्यानंतरचा सर्कल क्लास मध्ये कॅल्क्युलेट एरिया, आणि स्फेअर क्लास मध्ये कॅल्क्युलेट व्हॉल्यूम आहे. चला लिहून टाका बरं पटकन. काय फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम ऑफ स्फिअरचा?
चला त्यांना नाही जमत त्यांनी बघा फटाफट क्लिअरली फटाफट स्कोर करायला त्यांचं लिमिट मला चेक करा.
भाई लोग चलो तो इथं काल बघितलं आपण क्विकसॉर्ट हा सगळ्यात फास्टेस्ट अल्गोरिदम आहे इंटरनल सॉर्टिंग मध्ये. क्विकसॉर्ट कुठली स्ट्रॅटेजी यूज करतो? डिवाइड अँड क्विकसॉर्ट काय करतो? लिस्टला सब लिस्ट मध्ये कन्वर्ट करत जातो, म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 सॉर्ट करत जातो.
क्विकसॉर्ट कसं काम करतो? इट इज युजिंग रिकर्सिव्ह अल्गोरिदम मेथड. ठीक आहे. Now let us understand how the quicksort is working. So for example, assume an array A of size 10. Pin drop चालेल तर आवाज करा. एक array A assume केला, साइज किती आहे? 10. एलिमेंट्स 10, 1, 9, 11, 46, 20, 15, 0, 72 आणि 2 असे 10 एलिमेंट्स आहेत. परीक्षेमध्ये सेम प्रश्न येऊ शकतो, जसं आपण मागे सोडवतोय की तुम्हाला एक array दिला जाईल आणि त्याला क्विकसॉर्ट ने स्टेप बाय स्टेप सॉर्ट करायला सांगितलं जाईल. सो क्विकसॉर्ट कसा केला जातो? सो आपण लिहिलं नेहमीप्रमाणे सॉर्ट द अबाउट array by using quicksort in ascending order at the solution. सो सोल्युशन मध्ये लिहिलं तर गिवन एलिमेंट्स आर जे आहेत ते लिहून टाकले. क्विकसॉर्ट, आता क्विकसॉर्ट ची स्टेप 1, सिलेक्ट द फर्स्ट एलिमेंट एज पिव्होट. आता पिव्होटचा अर्थ काय ते आधी सांगतो तुम्हाला. सीसॉ खेळलात कधी? लहानपणी कधीतरी शाळेत, गार्डन मध्ये किंवा बघितलं तरी असेल, खेळला नसेल, वजन कमी असेल तर तो जाणार नसेल तिथं, त्याला माहिती आपण. ठीक आहे. सो सीसॉ जो असतो ना, की हा एक सीसॉ आहे. इकडे एक व्यक्ती बसणार आणि इकडे एक व्यक्ती बसणार आणि यांना दिसणार नाही. ठीक आहे. सीसॉ दिसला का सगळ्यांना? तो बघणं तिथं दिसतोय ना. बर, आता सीसॉ जो असतो वर्किंग मेकॅनिझम, असा पॉइंट असतो, हा कुठे असायला पाहिजे तरच तो काम करेल. तरी यालाच म्हणतात पिव्होट. पिव्होट मीन्स द सेंटर ऑफ अ पर्टिक्युलर थिंग. जसं जर हा पिव्होट इथं नसता आणि इथं ठेवला असता तर काय भारीच झालं असतं की वर्क केलं असतं का? सो सीसॉ ज्याच्यावरती ठेवलेलं असतं, सेंटर पॉइंट असतो, त्यालाच म्हणतात पिव्होट. दिस इज कॉल्ड ॲज पिव्होट. आणि मग निश्चितच तो सेंटर पॉइंट आहे त्याचा. मग इकडे कोणालाही बसून द्या, इकडे राजवर्धन बसवा, इकडे रसला बसवा, ठेवून द्या त्यांना. लेट कारण की अभ्यास भरपूर करतात ते, मला म्हणून मी ठेवू देईल. सो असू द्या. पिव्होटचा अर्थ कळला सगळ्यांना. पिव्होट मीन्स द सेंटर. सो सिमिलरली आपण क्विकसॉर्ट साठी जो ॲरे घेतलाय, ज्या ॲरेला सॉर्ट करायचं, क्विकसॉर्ट ॲरेचे डिव्हिजन करत जातो, सबलिस्ट मध्ये त्यांना डिवाइड करत जातो. सो एकाचे 2 पार्ट्स होतील, पण मग 2 पार्ट्स कसे होतील? बरोबर सेंटर मधून ते ॲरे 2 पार्ट्स मध्ये कन्वर्ट होतील. येते लक्षात तुम्हाला? ॲरे जो आहे तो 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचा आहे. मग 2 पार्ट्स मध्ये कुठून त्याला डिवाइड करणार? सेंटर मध्ये. म्हणून आपल्याला त्या ॲरेचा तो सेंटर पॉइंट फाइंड आउट करायचा आहे, ज्याला आपण म्हणतो पिव्होट. So in quicksort we have to find the pivot of each and every list. एक लिस्ट आहे त्याचे 2 पार्ट होणार आहे. सो एका लिस्टचा पिव्होट शोधावा लागेल. जसं आता फॉर एक्झाम्पल ही एक लिस्ट आहे, हिला 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करण्यासाठी हिचा सेंटर शोधावा लागेल. आता अज्युम करून घ्या मी काही एकदम सेंटर, त्याला म्हणतात पिव्होट. तो शोधल्यानंतर ही लिस्ट जी एक होती आता 2 सब लिस्ट मध्ये कन्वर्ट झाली. पिव्होट सोडून द्या. पिव्होट हा जेव्हा फाइंड आउट होतो ना, तो सॉर्टेड असतो. जसं बबल सॉर्ट मध्ये लास्ट एलिमेंट पहिला सॉर्ट झाला, मग लास्ट सेकंड झाला, एक एक एलिमेंट सॉर्ट होत गेला ना. इथं पिव्होट मिळाला म्हणजे तो सॉर्ट झालेला असतो.
सो त्याला सोडा आता. ती एक लिस्ट जी पूर्वी एक होती ती आता दोन सबलिस्ट मध्ये कन्वर्ट झाली. पिवट सापडला ती कन्वर्ट झाली. हा सॉर्टेड एलिमेंट असेल आणि ही आपली सबलिस्ट 1 असेल आणि ही आपली सबलिस्ट 2 असेल. आता काय करायचं? सॉर्ट झाला का पूर्ण? नाही ना. आता काय करणार? आता हे दोनची सबलिस्ट आहे, दोनाचे 4 होतील. हो, मी तुम्हाला सांगितलं ना, 100 सांगून झालं, गळा पण दुखायला लागला. एकाचे 2 होतात, दोनाचे 4 होतील, चाराचे 8 होतील. प्रत्येक वेळेस पिवट मिळत जाईल, एक एक एलिमेंट सॉर्ट होत जाईल. ही प्रोसेस केव्हापर्यंत चालणार? जोपर्यंत अरे सॉर्ट होत नाही. रिकर्सिव्हली अगेन अँड अगेन द प्रोसेस कंटिन्यूज and finally the array will be sorted. सो आता ही दोन सबलिस्ट आहे, परत काय प्रोसेस रिपीट होईल? रिकर्शन. की याचे परत एक पिवट शोधला जाईल. पिवट सापडला की अरे दोन पार्ट मध्ये अजून डिवाइड होऊन जाईल. इकडे एक आणि इकडे दुसरा पार्ट. याला पण याचा पण सेंटर म्हणजे पिवट पॉइंट आउट केला जाईल आणि लिस्ट दोन पार्ट मध्ये पुन्हा डिवाइड होईल. झाले 2 आणि जो पिवट मिळत जातो तो काय असतो? सॉर्टेड नंबर. एका वेळेस एक एक नंबर सॉर्ट होतोय, तो म्हणजे काय? पिवट. जेव्हा पिवट मिळतो तुम्हाला तो सॉर्टेड असतो आणि तो पिवट त्या लिस्टला परत दोन लिस्ट मध्ये सब लिस्ट मध्ये कन्वर्ट करतो. रिकर्सिव्हली ही प्रोसेस चालूच राहणार आहे. सो अशा पद्धतीने क्विकसॉर्ट काम करणार आहे. लेट अस अंडरस्टँड स्टेप बाय स्टेप. स्टेप 1. सगळ्यात पहिले काय करायचं? सिलेक्ट द फर्स्ट एलिमेंट ॲज पिवट. सो यू डोंट नो. तुम्हाला जो अरे मिळालेला आहे, तुम्हाला थोडी माहिती आहे की त्याचं सेंटर नेमका कुठे असणार आहे. यू हॅव टू फाइंड आउट दॅट पिवट. बिफोर फाइंडिंग, लेट अस अज्युम दॅट द फर्स्ट एलिमेंट इज द पिवट. अज्युम केलं की हा जो अरे आहे त्याचा हा पहिला एलिमेंट आहे, हाच पिवट आहे असं अझम्पशन आहे. मार्क केलं. सिलेक्ट द फर्स्ट एलिमेंट ॲज पिवट. अरे लिहायचा. मी जसं केलंय पेनाने मार्क करा, नसेल केलं तर करून घ्या. आणि त्याच्यावरती काय लिहायचं? पिवट. So the first element 10 is considered, assumed as a pivot of that particular array. Step 2, mark the first and last element. दुसऱ्या स्टेप मध्ये त्या अरेचा पहिला आणि शेवटचा एलिमेंट मार्क करायचंय आणि त्यांना नाव द्यायची. पहिल्या एलिमेंटला फर्स्ट असं नाव देऊयात, लास्ट एलिमेंटला लास्ट असं नाव देऊयात. सो तो अरे परत लिहायचा. त्याचा 10 ऑलरेडी पिवट म्हणून मार्क होता. आता त्या पहिल्या एलिमेंटला जो पिवट म्हणून मार्क होता, आता काय मार्क केलं? फर्स्ट मार्क करा. आणि जो लास्ट एलिमेंट आहे अरेचा त्याला पण मार्क करा आणि त्याला नाव द्यायचे लास्ट. अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या. झालं? स्टेप्स कळताय? पहिल्या स्टेप मध्ये काय मार्क केला? पिवट. दुसऱ्या स्टेप मध्ये फर्स्ट आणि लास्टला नावं दिली, फर्स्ट आणि लास्ट, आणि मार्क करून घेतली. तिसऱ्या स्टेप मध्ये मार्क द फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट अगेन. पुन्हा पहिले आणि शेवटच्या एलिमेंटला पुन्हा मार्क करायचे आणि यावेळेस नाव द्यायची अप अँड डाऊन रिस्पेक्टिव्हली. सो त्या अरे मध्ये जो पहिला एलिमेंट आहे 10 तो आधी पिवट म्हणून मार्क केला. सेकंड स्टेप मध्ये त्याला फर्स्ट नाव दिलंय आणि आता थर्ड स्टेप मध्ये त्याला अजून एक नाव मिळालंय अप. मार्किंग चालू, नावं दिली जातात. लास्ट एलिमेंट 2 त्याला आधीच लास्ट म्हणून मार्क केलं होतं. अजून काय करायचं? आता डाऊन नावाने मार्किंग चालू सध्या. कळलं पर्यंत? मार्किंग केली नसेल तर करून घ्या सर्वांनी. तर आता महत्वाची गोष्ट,
अप अँड डाऊन हे दोनच गोष्टी आहेत जे काम करणार आहे. पिव्होट तिथंच राहणार आहे जोपर्यंत त्याची ओरिजिनल पोझिशन त्याला मिळत नाही. फर्स्ट अँड लास्ट शेवटपर्यंत तिथंच राहणार आहे. जे काम करतील ते कोण आहेत आता? अप आणि डाऊन. अप जो आहे जो फर्स्ट पासून सुरू केला होता, अपला राईट साइडला 1 बाय 1 एलिमेंट पुढे घेऊन जायचं. तुम्हाला शोधायचा असा एलिमेंट जो अपसाठी असा एलिमेंट जो शोधायचा आहे जो पिव्होट पेक्षा मोठा असेल. अपचं काम काय? अप हॅज टू फाइंड अन एलिमेंट विच इज ग्रेटर दॅन पिव्होट. अब कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करते? टुवर्ड्स द राइट डायरेक्शन 1 बाय 1 एलिमेंट. Up has to find an element which is greater than pivot. डाऊनचं काम, डाऊन हा रिव्हर्स डायरेक्शन मध्ये म्हणजे लेफ्टला जाणार 1 बाय 1 एलिमेंट. डाऊनचं काम आहे पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू शोध. कळतंय तुम्हाला? कामं कळली. अपचं काम काय आहे? पिव्होट पेक्षा मोठी व्हॅल्यू शोधायचे. डाऊनचं काम काय आहे? पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू शोधायचे. अप कुठल्या डायरेक्शन मध्ये मूव्ह करेल? राईट डायरेक्शन मध्ये, आणि डाऊन लेफ्ट डायरेक्शन मध्ये. प्रोग्राम मध्ये कळत असेल अपला इन्क्रीमेंट करावं लागतं आणि डाऊनला डिक्रीमेंट. सो वाचा आता काय लिहिलंय. स्टेप नंबर 4 मूव्ह अप. अपला मूव्ह करायचंय आपल्याला कुठे? टुवर्ड्स राईट. आणि काय करायचंय? आणि फाइंड द लार्जेस्ट एलिमेंट दॅन पिव्होट. पुढे डाऊनचं पण काम लिहिलंय. अँड मूव्ह डाऊन कुठे मूव्ह करणार? टुवर्ड्स लेफ्ट. लेफ्ट साइडला मूव्ह करायचं. काम काय द्यायचं? फाइंड द स्मॉलेस्ट एलिमेंट दॅन पिव्होट. कळलं काम? मग जो अप इथं होता की नाही, इथूनच सुरुवात करायची. अपची व्हॅल्यू आणि पिव्होटची व्हॅल्यू कम्पेअर करा. अप 10 आहे इथं होता तेव्हा, आणि पिव्होट पण 10 आहे, पण आपला पिव्होट पेक्षा मोठी व्हॅल्यू पाहिजे ना. सो 10 मोठे मोठे आहेत का? नाही. सो अप पुढे गेला, इन्क्रीमेंट झाला. अप किती झाला आता? 110 पेक्षा मोठा आहे का? नाही. सो अप पुन्हा पुढे गेला, इन्क्रीमेंट करा. 9 झाला. मोठा आहे? नाही. पुन्हा इन्क्रीमेंट करा, 11 झाला. आहे मार्क करा. हे झालं अपचं. तसंच डाऊनचं जिथं आहे तिथूनच कंपॅरिझनला सुरुवात होती. सो डाऊन इथं होता. डाऊनचं काम काय? पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू शोधणं. सो डाऊनची व्हॅल्यू सध्या किती होती? 2. कम्पेअर करा पिव्होट पेक्षा. लहान आहे का? आहे. सो तो जिथं होता तिथंच त्याने मार्क केलंय. कळलं का? ही स्टेप महत्वाची. पहिले तर मार्क केला डाऊनला लास्ट एलिमेंटला. या स्टेप मध्ये कम्पेअर करायला सुरुवात केली. डाऊनला पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू पाहिजे होती. सो 2 10 पेक्षा लहान आहे का? आहे. सो इथंच मार्क केला त्याने. आता अप कडे आणि डाऊन कडे त्यांचे रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. अपला पिव्होट पेक्षा मोठी व्हॅल्यू मिळाली आहे का? काय आहे ती? 11. डाऊनला पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू मिळाली आहे का? हो. काय आहे ती? 2. When the up and down finds their respective elements, जेव्हा अप आणि डाऊनला त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स मिळतात, अप आणि डाऊन यांच्या एलिमेंटची स्वॅपिंग करायची. काय करायची? स्वॅपिंग. स्वॅप अप अँड डाऊन. सो इथं 11 च्या जागेवरती काय येईल? आणि तिच्या 2 च्या जागेवरती 11 येईल. एवढं केल्यानंतर बाकी मार्किंग आहे तशीच राहून द्यायची. मार्किंग नाही हलवायची, फक्त एलिमेंट स्वॅप करून घ्यायची. स्वॅप अप अँड डाऊन. सो बघा, फक्त एलिमेंट स्वॅप केले, बाकी आहे सगळ्या गोष्टी तशाच राहू दिल्या. ऍज इट इज सगळं, फक्त स्वॅपिंग झालं. इथे 11 होतं, काय झालं? 2. तिथे 2 होतं, तिथे गेला 11. बाकी मार्किंग आहे तशीच राहू दिली. आता इथून पुढच्या स्टेप मध्ये प्रोसेस रिपीट करा, परत कंटिन्यू करा. आपला पुन्हा पुढे घेऊन जा आणि पिव्होट पेक्षा मोठी व्हॅल्यू शोधण्याचा प्रयत्न करा. सापडली की मार्क करायचं. डाऊनला परत मागे घेऊन यायचंय. आता
पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू शोधायचा, सापडला की मार्क करायचा. जेव्हा अप अँड डाऊनला त्यांच्या रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज पुन्हा मिळतील, परत काय करायचं, पुन्हाचं अप अँड डाऊनचं स्वॅप करायचं. ही प्रोसेस रिपीट होत राहील केव्हापर्यंत, जोपर्यंत हा अप आणि हा डाऊन एकमेकांना क्रॉस करत नाही. दोघं ट्रेन समोरासमोरून येत आहेत. इमॅजिन करा की तू इकडनं तुझी ट्रेन जाते, तिकडनं समोरून दुसरी ट्रेन येते, बरोबर आहे की नाही? कधी थांबतील त्या? ठीक आहे, जेव्हा त्यांना कळेल की ते एकमेकांना समोरासमोर येत आहे. ठीक आहे. सो जेव्हा डाऊन आणि अप हे दोघं त्यांच्या रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्सला शोधत जातात, स्वॅप करत जातात. अप आहे हा डाऊन आहे, डाऊन इकडे ट्रॅव्हर्सिंग करतोय आणि अप इकडे ट्रॅव्हर्सिंग करतोय. एक पॉइंट असा येईल जेव्हा हे दोघं एकमेकांना क्रॉस करून जातील. ज्या क्षणाला ते एकमेकांना क्रॉस करतील त्याच पॉइंटला थांबून जायचंय, स्टॉप द प्रोसेस. प्रोसेस कुठली होती? अप अँड डाऊनचं ट्रॅव्हर्सिंग चालू होतं, त्यांचे एलिमेंट शोधत होते, स्वॅप करत होते. हे कधी थांबणार? जेव्हा ते एकमेकांना क्रॉस करतात. आणि क्रॉस केल्यानंतर प्रोसेस स्टॉप केली. आता एक शेवटचं काम करायचंय, पिव्होट आणि डाऊनचं स्वॅपिंग करायचंय. अप अँड डाऊनचं नाही, कुणाचं? पिव्होट आणि डाऊनचं. कधी? जेव्हा अप अँड डाऊनने एकमेकांना क्रॉस केलेलं असेल, इथं प्रोसेस थांबते आपली आता. आणि शेवटचं काम उरतं स्वॅपिंगचं. पुन्हा आपण अप अँड डाऊनचं स्वॅपिंग नाही करायचं, डाऊन आणि पिव्होटचं करायचं. झालं तुमचं क्विक. आता बघा स्टेप नंबर 5 ला काय लिहिलंय मी? रिपीट स्टेप 4 until up and down crosses each other. ही स्टेप पुन्हा रिपीट करा आता. सो आता पुन्हा रिपीट केला. मला सांगा का अप परत पुढे गेला 46 पिव्होट पेक्षा मोठा आहे का? मार्क होत जाईल, आपल्याला मार्क करेल. डाऊन जो आता 11 आहे, कम्पेअर करा. 11 10 पेक्षा छोटा आहे का? नाही. तो डिक्रिमेंट करा. 72 0 हा मार्क होऊन जाईल पुढच्या स्टेप मध्ये. सो आता पुढच्या स्टेप मध्ये अपला त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू मिळाली 46, डाऊनला त्याची रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू मिळाली 0. जेव्हा अप अँड डाऊनला त्यांच्या व्हॅल्यूज मिळतात काय होतं? स्वॅप. कुणाची? अप अँड डाऊन. बघा खाली काय लिहिले? स्वॅप अप अँड डाऊन. तो सगळं ऍज इट इज उतरवायचं आहे, फक्त अप अँड डाऊनची व्हॅल्यू स्वॅप करून लिहायचे. तो इकडे बघा आता. सो 46 च्या जागेवरती 0 आला आहे, 0 च्या जागेवरती 46. मार्किंग सुद्धा हलवलेली, सगळं तसंच लिहिलंय, फक्त एलिमेंट्स. सो आता अप ज्याला मार्क करतो तो 0 असेल ना, डाऊन ज्याला मार्क करतो तो असेल 46. पण अजून सुद्धा प्रोसेस थांबवायची का आपल्याला? कंटिन्यू ठेवायची. सो अप पुन्हा पुढे जाणार आणि पिव्होट पेक्षा मोठी व्हॅल्यू शोधणार. कोण आहे? याला अप पुढच्या स्टेप मध्ये मार्क कर. डाऊन पिव्होट पेक्षा लहान व्हॅल्यू शोधेल. सो 15 पिव्होट काय आपला 10 लहान आहे का? 20 आहे, 0 आहे. डाऊन याला मार्क करतो, याला मार्क करतो. काय होतील? क्रॉस होतील. आता लेट अस मूव टू द नेक्स्ट स्टेप.
चला इकडे बघा, पुढच्या स्टेप मध्ये अब पुढे गेला आणि 20 ला मार्क केलं, डाऊन मागे आला आणि 0 ला मार्क केलं. अप अँड डाऊन या दोघांनी एकमेकांना क्रॉस केलंय. आता प्रोसेस व्हायची आहे आणि प्युअर जो 10 आहे आणि डाऊन जो किती आहे 0, यांचं स्वॅपिंग करायचं. स्वॅप डाऊन अँड प्युअर. सो 10 च्या जागेवरती डाऊनची व्हॅल्यू किती आहे 0 आणि 0 जागेवरती 10 आला. स्वॅपिंग केलं, बाकी एलिमेंट्स आहेत तसेच लिहिले 0, बाकीचे एलिमेंट्स ऍज इट इज उतरवले. इथे 10 आला, 20 सुद्धा तसाच आहे, 15, 46, 32 लिहिला. पण आता प्रोसेस थांबली बिकॉज आपल्याला सेंटर त्या अरेचा मिळालेला आहे. सेंटर मिळवताना तुम्ही म्हणा सर इकडे 4च दिसत आहेत, तिकडे 5च दिसत आहेत, कसं करणार? तसंच होईल जेव्हा ऑड संख्या, इव्हन संख्या असेल एलिमेंटची. ऑड असली तर बरोबर मिळतो. सो आपल्याला ह्या अरेचा पिव्होट मिळाला. नाउ दिस इज द पिव्होट. मी काय सांगितलं, जो पिव्होट असतो तोच असतो सॉर्टेड एलिमेंट थ्रू आउट दॅट स्टेप. जेवढे केले आतापर्यंत एकच एलिमेंट सॉर्ट झाला तो कोण आहे? पिव्होट आहे. सो हा सॉर्ट झाला एक, हा त्याच्या योग्य जागेवर दिसला आहे, तो पिव्होट आहे किंवा त्याला म्हणतात पिव्होट इंडेक्स. शॉर्टली इट इज रिटन ॲज पिव्होट इंडेक्स. सो दिस एलिमेंट when it is sorted is called as pivot, or sometimes it is also called as pivot index. आता या पिव्होटने या लिस्टला दोन सबलिस्ट मध्ये कन्वर्ट केले. ही एक सबलिस्ट आहे आणि ही दुसरी सबलिस्ट आहे आणि या दोघं सबलिस्ट वरती ही पूर्ण प्रोसेस परत रिपीट होईल. पुन्हा तेच जे आपण केलं होतं परत त्या दोनाची किती होतील? 4 होतील. इन एव्हरी आयट्रेशन, इन एव्हरी रिकर्शन, सॉरी, एक एक एलिमेंट जो पिव्होट असतो तो सॉर्ट होत जातो. आणि हे रिकर्शन कधी थांबणार? जेव्हा अरे सॉर्ट होणार. सो सबलिस्ट मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर ही जी सबलिस्ट आहे आणि ही पिव्होटच्या लेफ्ट साइडला जी सबलिस्ट असते तिच्यात पिव्होट पेक्षा सर्व लहान एलिमेंट्स असतात आणि पिव्होटच्या राईट साइडला जी सबलिस्ट असते तिच्यात पिव्होट पेक्षा सर्व मोठे एलिमेंट्स असतात. सगळं स्टेप्स करून झाल्यानंतर जेव्हा या स्टेपला येणार, तुम्हाला जर चेक करायचंय की तुम्ही बरोबर सॉर्ट केलाय का, तर चेक करा पिव्होटच्या लेफ्ट सबलिस्ट मध्ये त्याच्यापेक्षा सर्व लहान एलिमेंट्स आहेत का, असतील तर बरोबर केलंय. किंवा अजून दोघी गोष्ट आहे, हेच नाही, त्याच्या राईट साइडला जी लिस्ट आहे त्याच्यात त्याच्यापेक्षा सर्व मोठे एलिमेंट आहेत का. तर दोघं सॅटिस्फाय झालं तर तुम्ही बरोबर क्विक सॉर्ट परफॉर्म केलेला आहे. जर असं नसलं तर कुठेतरी तुम्ही चुकलेला आहात. आता ही जी सबलिस्ट आहे रिपीट प्रोसेस परत रिपीट होईल. म्हणजे काय माहितीये का, हा पिव्होट म्हणून तिथं कन्सिडर केला जाईल, तोच असेल फर्स्ट, तेव्हा हा लास्ट म्हणून कन्सिडर केला जाईल, तो तिथं असेल लास्ट. अप अँड डाऊन दी पूर्ण प्रोसेस तिकडे पण तसंच होईल. पण तुम्ही मला समजा करायचंय का? नाही, तुम्हाला फक्त इथपर्यंतच यायचंय. इथून पुढे तुम्हाला पुढची सॉर्टिंग करायचीच नाही. तुम्ही म्हणा सर अरे सॉर्ट नाही झालं ना, नाही तरी पुढचं प्रोसेस घ्यायचं नाही. आता आपलं काम इथपर्यंतच आहे. परीक्षेमध्ये इथपर्यंत आलं की जे मी आता तोंडी सांगितलं ते सगळं खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये लिहायचंय आणि सॉर्टिंग कम्प्लीट करायची. तुम्ही असं अरे सॉर्ट नाही झाला तरी बस एवढंच लिहायचं असतं एमएसबीटी मध्ये, पूर्ण पुढचं लिहायचं नाही. ठीक आहे. बाकी कुठलाही घटक काही सांगेल की एक एक स्टेप पूर्ण लिहायची, त्याला म्हणा तूच परीक्षा दे, तुम्ही पैसे मला भरतायत,
यू आर पेइंग टू मी चुकीचं शिकवेल का? आणि जर वाटत असेल कॅन्सल युअर ऍडमिशन, त्याच त्याच्याकडे क्लास लावून घे. इकडे बघा आता, तिथून पुढे मग डिस्क्रिप्शन मध्ये सर्व लिहिलंय आपण. काय लिहिलंय बघा. वेन अप अँड डाऊन प्रोसेस इच अदर, देन स्टॉप ट्रॅव्हर्सिंग, जे आपण करत होतो ट्रॅव्हर्सिंग, अँड स्वॅप द व्हॅल्यूज ऑफ डाऊन अँड पिव्होट. आफ्टर स्वॅपिंग द व्हॅल्यूज ऑफ डाऊन अँड पिव्होट काय करायचं? काय होतंय? द लिस्ट इज डिवायडेड इंटू टू सबलिस्ट. All the elements before P index are smaller than P, whereas all the elements after the P index are larger than P. Quicksort is a recursive algorithm method. Thus, it is again implemented on sublist 1, इकडची जी असेल तिला आपण नाव दिलं, for example sublist 1 and sublist 2 recursively till the list is sorted. चला, फुल मार्क्स मिळतील. करूया बरोबर. आता एक प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल घेतो. आता सोडवायचे सगळ्यांनी. Keep silence now, please. मला प्रेझेंटिंग आहे. मनाच्या विद्यार्थ्यांनी जर प्रेझेंटिंग न देता आज सुरू केलं ना, उद्या मला लिंक पण विचारू नका. आवडलं पण तुम्हाला कधी पडतात, जॉईन होतात, कधी म्हणतात, निघून जातात. अमन पिंजारी आलाय कधी?
झालं एका सोल करून. जाऊ शकत त्यांचं झालं असेल त्यांचं बाकीच्यांनी सोडवूनच जायचंय. सॉल बॅक तिसरा सांगितलं ना मी. असं की जवळ
आपला मोठी व्हॅल्यू पाहिजे किंवा मोठी व्हॅल्यू 12 डाऊन बघ आता पुढच्या मला एलिमेंट्स सांगा बरं एलिमेंट्स प्रत्येक क्विक शॉटचे एक्झाम्पल सॉल्व झाले की 4 पॉइंट दिले ना खाली डिस्क्रिप्शन ते लिहायचे बरं का each and every time ते 4 पॉइंट लिहायचे ते एक्सप्लेन करतात की आपण काय करणार त्याच्यामध्ये नाही करत काहीच लिहायचं मी लिहिलं का हे 4 पॉइंट लिहून थांबलो बस सोडून द्यायचं
चेक करा असं आलंय का? शॉर्टकट मध्ये लिहिले पण चेक करा सगळ्यांचं असं आलंय का? चेक कसं करायचं मी ते पण सांगितलं. पिव्होटच्या लेफ्ट साइडला जेवढी एलिमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा लहान असायला पाहिजे. त्याच्या राईट साइडला जेवढी एलिमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा मोठी असायला पाहिजे. जर असं असलं तर बरोबर आहे, असं नसलं तर चुकलाय काय. तर या एक्झाम्पल मध्ये 3 हा पिव्होट आहे, त्याच्या लेफ्ट साइडला 1 आहे, लहान बरोबर. राईट साइडचे सगळे मोठे एलिमेंट्स आहेत त्याच्यापेक्षा, म्हणजे बरोबर आहे आपलं. असं आलं असेल तर परफेक्ट आहे, नो प्रॉब्लेम. असं नसेल आलं तर काहीतरी चुकतंय. स्टेप लिहिलाय की पहिल्या 2 काढलाय फक्त चेक करून घ्या, जाऊ शकतं चालू असेल. अरे हे नाही करायचं बेटा, मी काय म्हणतो तुला एक सांग, हे सांग
क्षेत्र म्हणायला लागलं तुला कसं तुला हे सांभाळून काय आहे पण एक होतंय जास्त आपल्याला जास्त वेळ ना त्याच्यापेक्षा 10 पट काम मला घेतलं एवढं काम साठी अपेक्षा एक माझ्यासाठी हे चालू करतात